नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण काँग्रेसच्या स्थापनेमागील नकली खोटे कारण पाहणार आहोत. ब्राह्मणांनी एका ख्रिश्चन चळवळीच्या मदतीने काँग्रेसची स्थापना 1885ला केली व पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव 1929ला मांडला. जर काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्यासाठी केली होती तर मग 44 वर्षे स्वातंत्र्याचा ठराव करायला का लागले? याचा अर्थ स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काँग्रेसची स्थापना केली हे तर्कसंगत वाटत नाही. या उलट सत्यशोधक समाजाचा वाढता पाठिंबा त्यांच्या डोळ्यात खुपत असावा. परंतु सत्यशोधक समाजाला प्रत्यक्ष विरोध करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी चालाकी केली व काँग्रेसची स्थापना केली. जसे टिळकांनी शिवजन्मोत्सव बंद करण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. तुम्ही शिवजयंती साजरी करू नका असे म्हटले असते तर कोणीही ऐकले नसते, उलट टिळकाला विरोध केला असता. हे ओळखून टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला व त्यांच्या घरातला देव रस्त्यावर आणला. मूलनिवासी बहुजन समाजातील जागृती नष्ट करणे हा त्या पाठीमागील उद्देश होता आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. कारण आज शिवजन्मोत्सव 10 दिवसांचा होत नाही, गणेशोत्सव मात्र 10 दिवसांचा होतो. त्यातही तिथी आणि तारखेचा वाद लावून नामनिराळे झाले. तर अशा काँग्रेसची स्थापना एका ख्रिश्चन व्यक्तीने केली. त्याचे नाव होते सर ॲलन ह्यूम. काँग्रेसला पैसा एका पारशाने पुरविला. त्याचे नाव होते दादाभाई नौरोजी. व काँग्रेस 6 लाख खेड्यात गुजरातच्या एका बनियाने नेली. त्याचे नाव होते मोहनदास करमचंद गांधी. व काँग्रेसमध्ये धाक आणि दरारा गुजरातच्या एका शूद्राने केला. त्याचे नाव होते सरदार वल्लभभाई पटेल. व काँग्रेसचा फायदा मात्र एका काश्मीरी पंडिताला झाला, अर्थात युरेशियन ब्राह्मणाला झाला. त्याचे नाव होते पंडित जवाहरलाल नेहरू. अशा या काँग्रेसला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले ब्राह्मण सभा म्हणायचे. ब्राह्मण सभा याचा अर्थ केवळ ब्राह्मणांची सभा, ब्राह्मणेतरांची नव्हे. अशा या काँग्रेसची 1885 पासून इंग्रजांना एक मागणी होती. ती कोणती? इंग्रजांना भारतातच राहा, परंतु तुमच्या शासन प्रशासनात आम्हाला वाटा द्या, जसे मोगल देत होते तसे. आणि जर तुम्ही तुमच्या शासन प्रशासनात आम्हाला वाटा दिला तर तुम्ही भारत सोडून जायची गरज नाही, तर तुम्ही भारतातच राहा. असे झाले तर तुमचा राजा तो आमचा राजा, तुमचा सम्राट तो आमचा सम्राट, तुमचा बादशहा तो आमचा बादशहा. याचा अर्थ जर इंग्रजांनी काँग्रेसला शासन प्रशासनात वाटा दिला, हिस्सेदारी दिली, तर काँग्रेसनी भारत सोडून जायची गरज नाही, अशी होती काँग्रेसची इंग्रजांना मागणी. याला ते होम रूल चळवळ म्हणतात. या संदर्भात टिळकांनी भुसावळ, अकोला, यवतमाळ या 3 ठिकाणी भाषणे दिली. ही त्यांनी भाषणे त्यांच्याच केसरीत छापलीत. टिळक म्हणायचे, माय स्वराज्य डज नॉट मीन ड्राइविंग इंग्लिश पीपल आउट ऑफ इंडिया. मेरे स्वराज्य का अर्थ यह नहीं है कि अंग्रेजों को भारत से भगाया जाए. म्हणजे माझा स्वराज्याचा अर्थ असा नव्हे की इंग्रजांना भारतातून हाकलून द्यावे. मग त्यांच्या स्वराज्याचा नेमका अर्थ काय? टिळक पुढे त्यांच्या स्वराज्याचा अर्थ सांगतात की इंग्रजांनी भारतातच राहावे, परंतु त्यांच्या शासन प्रशासनात आम्हाला प्रतिनिधित्व द्यावे. यासाठी टिळक मनुस्मृतीचा दाखला देतात. टिळक म्हणतात, मनुस्मृतीनुसार एखाद्या राजाला राज्यकारभार चालवायचा असेल तर बुद्धिमान लोकांना सोबत घेऊन शासन प्रशासन चालवावे. लर्न म्हणजे बुद्धिमान, म्हणजे शिकले सवरलेले. इंग्रजांच्या काळात लर्न बुद्धिमान शिकले सवरलेले कोण होते? अर्थात फक्त ब्राह्मण. याचा अर्थ टिळकांचे आंदोलन हे केवळ ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन होते. ते ब्राह्मणेतरांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन कधीही नव्हते. टिळक केवळ युरेशियन ब्राह्मणांना इंग्रजांच्या शासन प्रशासनात प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आंदोलन चालवित होते. त्यालाच होम रूल चळवळ असे म्हणतात. स्वराज्याचे आंदोलन असे म्हणतात. स्वराज्य आणि स्वातंत्र्य यात खूप अंतर आहे, हे यावरून लक्षात येते. तर अशा प्रकारे सन 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेसची इंग्रजांना एक मागणी होती. ती कोणती होती? तर प्रतिनिधित्वाची. आणि ह्या प्रतिनिधित्वाच्या मागणीचा विचार करण्यासाठी 1918ला साऊथ ब्युरो कमिशन भारतात आले. याचा अर्थ इंग्रजांनी तब्बल 33 वर्षांनी विचार केला व 1918ला साऊथ ब्युरो कमिशन भारतात आले व त्यांनी विधिमंडळाचे गठन केले. युरेशियन ब्राह्मणांनी इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्याचे आंदोलन सुरू करण्याचे तिसरे कारण 1918ला इंग्रजांनी केलेली विधिमंडळ गठीत करण्याची घोषणा. आणि 1918ला इंग्रजांनी गठीत केलेल्या विधिमंडळाच्या घटनेला विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर 3 प्रकारे अभिव्यक्त करतात. 1. गेल्या 2500 वर्षातील भारतातील सर्वात मोठी क्रांतिकारी घटना. 2. सम्राट अशोकानंतरची भारतातील सर्वात मोठी क्रांतिकारी घटना. आणि 3. स्पार्किंग लाईट.
कारण या घटनेमुळे गेल्या 2,500 वर्षात इतिहास बदलला. कारण 1918 पूर्वी भारतातील समस्त प्रजेसाठी कायदा बनविण्याचा अधिकार केवळ आणि केवळ ब्राह्मणांनाच होता. त्यास BPC अर्थात ब्राह्मीण पेनल कोड अर्थात मनुस्मृती असे संबोधले जायचे. 1918 नंतर IPC अर्थात इंडियन पेनल कोड आले. BPC कायद्यापुढे सर्व समान, केवळ ब्राह्मण उच्च, बाकी सर्व नीच. IPC कायद्यापुढे सर्व समान, कोणी उच्च नाही व कोणी नीच नाही. ह्यामुळे युरेशियन ब्राह्मणांच्या सर्वांगाचा तिळपापड झाला व त्यांनी इंग्रजांना हाकलून देण्याचे आंदोलन सुरू केले. बाबासाहेब आंबेडकर या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणतात की सम्राट अशोकानंतरची सर्वात मोठी क्रांतिकारक घटना गेल्या 2,500 वर्षातील सर्वात मोठी क्रांतिकारक घटना होय. कारण विधिमंडळात गठीत झाल्याने कायदा बनवण्याच्या प्रक्रियेत आता अस्पृश्यांनाही प्रतिनिधित्व मिळणार होते. लंगोटी नसणारे लोक आता युरेशियन ब्राह्मणांच्या मांडीला मांडी लावून बसणार होते. आमच्यासाठी कोणता कायदा असावा, आमच्यासाठी कायदा असावा की नसावा, असावा तर कसा असावा हे ठरविण्याचा अधिकार या घटनेमुळे अस्पृश्यांना मिळणार होता. आणि भारतातील समस्त प्रजेसाठी कायदा केवळ युरेशियन ब्राह्मणांनीच तयार करावा ही पद्धत इंग्रजांनी बंद केली व भारतातील समस्त प्रजेसाठी कायदा भारतातील सर्व जातीच्या प्रतिनिधींनी तयार करावा अशी नवी पद्धत सुरू केली होती. आणि म्हणून युरेशियन ब्राह्मणांच्या अंगाचा तिळपापड झाला व त्यांनी इंग्रजांच्या विरोधात आंदोलन सुरू केले.